महापुरापासून सुरक्षित माळवाडी बसस्टँड पासून 500 मीटर अंतरावर प्लॉट श्री धोंडीराज पार्क माळवाडी। फक्त 2 लाख रुपये डाऊन पेमेंट द्या आणि प्लॉटचे मालक व्हा। प्लॉट खरेदीसाठी कर्ज उपलब्ध। सर्वात स्वस्त प्लॉट घेण्याची हीच योग्य संधी। प्रीमियम रेसिडेन्शियल प्लॉट श्री धोंडीराज पार्क, पाटील डेअरी नजीक, वसगडे रोड, माळवाडी, भिलवडी। संपर्क 72 70 95 95 95 आणि 91 300 355 11। नागठाणे येथील श्री विष्णू विविध कार्यकारी विकास सोसायटीचा 25वा रौप्य महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न। नागठाणे तालुका पलूस येथील श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा 25वा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ग्रामस्थांच्या मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संस्थेचे माजी चेअरमन शामराव जाधव यांनी संस्थेच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतला। 1988 मध्ये स्थापन झालेल्या श्री विष्णू नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून या सहकार प्रवासाचा पाया रचला गेला। पुढे सभासदांच्या मागणीनुसार 2001 मध्ये विकास सोसायटीची स्थापना करण्यात आली। या संस्थेच्या उभारणीत स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या प्रेरणेने तसेच दिवंगत ज्ञानदेव माने, ज्ञानदेव जाधव, ईश्वरा मांगलेकर, भानुदास पाटोळे आणि सदाशिव जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे त्यांनी नमूद केले। सध्या संस्थेची वार्षिक उलाढाल 5,35,00,000 पोहोचली असून नियमित नफा मिळवत संस्थेने सभासदांना 9% लाभांश दिला आहे। रासायनिक खत विक्री केंद्रासह इतर विविध सेवांच्या माध्यमातून संस्था ग्रामीण भागात भक्कमपणे कार्यरत आहे। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांनी महाराष्ट्रातील सहकार चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले। सहकार टिकवून ठेवण्यासाठी आणि संस्थेची प्रगती साधण्यासाठी सभासदांनी वेळेवर कर्ज परतफेड करणे ही आपली नैतिक जबाबदारी मांडली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं। तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक नेहमीच ग्रामीण भागातील सोसायट्यांना आणि शेतकऱ्यांना सहकार्य करण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभी राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली। हुतात्मा साखर कारखान्याचे माजी चेअरमन वैभव नायकवडी यांनी संस्थेच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत 25 वर्ष सातत्याने अवर्ग ऑडिट टिकवून ठेवल्याबद्दल संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले। सहकार खात्याच्या नियमानुसार नवनवीन उपक्रम राबवून संस्थेने आपली घौडदौड अशीच चालू ठेवावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, पलूस पंचायत समितीचे सभापती जगन्नाथ मोठे, उपसभापती वैभव उगळे, सोसायटीचे चेअरमन बाबासो मुल्लानी, विष्णू उद्योग समूहातील व परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते। सोहळ्यात गुणवंत सभासदांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आले। तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे व्हाईस चेअरमन बाळकृष्ण शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले। श्री विष्णू विविध कार्यकारी सेवा संस्थेला मी शुभेच्छा देतो। ही संस्था अजून मोठी व्हावी आणि या संस्थेचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम निर्माण व्हावं, त्या कामाचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्याला, सभासदांना व्हावा, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो। आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल हेतच। पण आपल्याला काय पेलतंय, आपण काय करायचं हा विचार करून या संस्थेनं हे उपक्रम चालू ठेवलेले आहेत। खरं आजकाल रौप्य महोत्सव साजरा करणाऱ्या अशा मर्यादित संस्था आहेत आणि आपलं मेरिट हे टिकवून ठेवून सातत्यानं त्यामध्ये वाढ करणं आणि त्या पद्धतीने ह्या संस्थेनं काम केलेलं